नोंद घ्यायची, चिंचोली संघ जास्त वेळ खर्च करायचा नाही आणि आता चौथ्या षटकामध्ये आपल्याला पॅनलाइज केला जाईल. एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. चला पंचांचा आला ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल बबलूने खेचला, चाललाय डीप स्क्वेअर लेग सीमा रेखा पार. पहिल्या बॉलवरती आलाय धमाकेदार चौकार. संदीप निरगुडा पुरस्कृत आपण पाहतोय चिंचोली ब संघ. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॉल मध्ये एवढा वेग होता की त्यानं केलं बॅट्समन बबलूला बीट. आला डॉट बॉल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक सध्याच्या घडीला सुरेश हाताळतोय. पहिल्या बॉलवरती कुठलाही खेळाडू असो आणि त्या गोलंदाज असो त्याला चौकार आवडत नाही आणि त्याचं प्रति उत्तर चोख पद्धतीने सुरेशने दिलाय, टाकलाय डॉट बॉल. दाफलकर 2 बॉल नंतर 4 आहेत. पुढचा बॉल स्वीट हिट करायचा होता, जमला नाही आणि शॉर्ट टर्डमॅनचा क्षेत्ररक्षक राहिलाय चेंडू शोधत. तोपर्यंत आपण पाहतोय पंचांचं सिग्नल येणं बाकी आहे. 22ची धावे की बॅट कट आहे. यस बॅट कट असा पंचांचा निर्णय आला आणि या बॉलवरती आली ती एक सिंगल. एकंदरीत दाफलक आता पोहोचेल ऑन 5 या धावसंख्येवरती. बबलू आणि विशालची जोडी आणि 3 चेंडू नॉन स्ट्राईक खेळ निवडून पाहिल्यानंतर आता विशाल जाईल स्ट्रायकर एंडला. 5 आहेत मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक फोडायचं आहे, मात्र सुरेशचा मारा आपण पाहतो अचूक टप्प्यावरती. राऊंड विकेटने तयार झालाय. गोलंदाज आपण पाहतोय सुरेश. चौथा बॉल बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न आपण पाहतो, थोडासा यशस्वी राहिलाय आणि या चेंडूवरती आपण पाहता 2 धावा आल्यात. फटका फसला होता खरं अर्थाने. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो कशा प्रकारे सुरेशने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या शोल्डरला बॉल लागलाय खऱ्या अर्थानं आणि सरळ गेला तो डीप लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक डीप मधून आला. या बॉल वरती मिळाला 2 धावा. एकंदरीत दाफलक आता पोहोचले 4 बॉल नंतर 7 वरती. पुन्हा एकदा हॅमर केलंय लॉंग ऑफला 30 यार्ड सर्कलला. क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न आणि कदाचित चेंडू भेटला नाहीये गोलंदाजाला आणि एक रिस्की सिंगल आपण पाहतो इथून कंप्लीट होत असताना. दाफलक आता पोहोचलाय 8 वरती. 8 बनला गेलाय. शेवटचा बॉल आहे. 4 षटकांची लढत जसं मी आधी म्हटलंय. हुक करण्याचा प्रयत्न. बॅटशी लिडिंग एज. सरळ चेंडू चाललाय. शॉर्ट फाईन लेग बीट करत धन 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 करत 4 धावा. चौकार. एकविरा डोनेवाडी क्रिकेट संघ आयोजित दोस्ती चषक सध्याच्या घडीला आपण पाहतो ही दुसरी रजनी आणि चांगलंच आयोजन सातत्यानं उल्लेख केला जातोय. कारण जर आपण एका महिन्याआधी या ग्राउंडची परिस्थिती पाहिली असेल तर म्हटलं नसतं की हा तोच ग्राउंड आहे जो एका महिना आधी होता. असं नियोजन आयोजन आपण पाहतो सातत्याने केलं गेलंय. मग कमिटी टीम मध्ये आपण पाहतो शोएब शेख, ओमकार पारदी, त्यानंतर रोहितजी कुरे, किरणजी शेलार साहेब या सर्वांचा समावेश आहे.
स्विच हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय, मात्र इथून पंचाचा निर्णय आला. व्हाईट बॉल, एक एक्स्ट्राची धाव मिळत असताना धाव फलक आता पोहोचलाय एकंदरीत 13 स्कोरबोर्ड. याच दरम्यान आपण पाहतोय सुमित जिरंदिवे साहेबांचं देखील शुभागमन झालंय. आपण देखील या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत करूया. पहिला बॉल वाईड आलाय, एकंदरीत 13 बनल्या गेल्यात. राऊंड विकेटने पुढे एकदा स्विच हिटचा फटका, स्विच साऊंड ऑफ द बॅट सरळ निघालाय. पॉइंटच्या डोक्यावरून डीप पॉइंटला आलाय चौकार. सागरजी भगत यांचं देखील शुभागमन झालंय आणि साहेबांना विनंती असेल की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थानं स्विचचा फटका असता माझ्या जागी जर योगेश वाघ सर असते तर नक्कीच त्यांनी बॅट्समनचं कौतुक त्यांच्या अंदाजामध्ये केलं असतं. त्यांचा आवाज नक्कीच आपण आजच्या रजनीमध्ये ऐकत आहोत. 17 बनल्या गेल्यात. पुढचा बॉल लोअर फुल टॉस आहे, त्याला टर्न केला ऑन साइडला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आलाय मिड विकेट वरून आणि थ्रो देखील अॅक्युरेट आपण पाहतो ऑन द स्टंप आहे आणि या बॉल वरती एक सिंगल मिळाली. आपण पाहतोय चिंचोली संघ पण जास्त वेळ खर्च करत आहेत. पुढचा बॉल लोअर फुल टॉस, घुटना टेक और तमाशा देख, सरळ बॉल जाऊन लागला जनरेटरला, आला षटकार. पुढचा बॉल पुढे एकदा शेफोल झाला. अर्ली बॅट स्विंग पाहिला, मात्र बॉल आला डॉट. षटकार आल्यानंतर खऱ्या अर्थानं गोलंदाज आपण वैभव पाहतो. वैभव वरती 4 बॉल मध्ये हल्ला चढवला. एकंदरीत 4 मध्ये त्यानं खर्च केला 12. पुढचा बॉल 5वा आहे. लोअर फुल टॉस, आता सरळ ब्लॅक स्क्रीनला बॉल धडकलाय आणि जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. पुढचा बॉल पुढे एकदा ऑन साइडला टर्न केला. आता काउफेला क्षेत्ररक्षक झाले मिसफील्ड. सेकंडचा कॉल येस नो आणि शेवटच्या क्षणी आपण पाहतोय एकच धाव मिळणारा आणि 2 षटकांची समाप्ती झाली आणि आपण पाहतो 15.50च्या सरासरीने बनवला आहे शीळ ठाकूरवाडी संघानं. बिनगडी बाद 31 ऑन स्कोरबोर्ड विदाउट 0 विकेट आफ्टर 2 ओव्हर. चला स्पीडअप करायचं. गोलंदाज तिसऱ्या ओव्हरसाठी इथून मात्र प्राशरण केले. आपण पाहतो चिंचोली ब संघाकडून चंदर. पुढचा बॉल बॅटची गडा आहे, पाठीमागे कदाचित झाली चुकी असं मला वाटतंय. मात्र या बॉलवरती कुठली धाव मिळणार नाहीये. 31 आहेत. 15.50च्या सरासरीने धाव फलकावरती स्पीडअप करायचं. सातत्यानं पंचांना देखील ताकीद आहे. अद्याप ऑन टाइम आहे चिंचोली संघ. लोअर फुल टॉस वसूल करत असताना पाटला डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन बाहेर आलाय चौकार. येस नो +4. एकंदरीत 5 धावा मिळतील या बॉल वरती.
10 बॉल मध्ये आपण पाहतो वैयक्तिक 26 बडवल्या. संघाची धाव संख्या आता पोहोचली आहे ते आपण पाहतोय 36 वरती. फिटचा बॉल आहे, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न मात्र पाहावा लागेल. पंचाचा निर्णय काय? यस, इट इज व्हाईट बॉल. कारण आता खराब गोलंदाजी करतोय गोलंदाज चंदर. घिस मेरे नंदन, असं नाहीये मित्रा. व्हाईट बॉल आहे. सातत्याने थोडीशी खराब गोलंदाजी होते. उडवलाय, मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक पोहोचला नाहीये. नो मॅच लँड मध्ये हा चेंडू पडलाय सरळ ओव्हर बॉलर हेड आणि कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे नव्हता. आणि बॉलवरती पुढे एकदा 2 धावा मिळाल्या. दाखल एकंदरीत पोहोचले 39 वरती आणि 2 बॉल फेकले चंद्रनं खऱ्या हाताने या षटकामध्ये आणि त्यानं धावा खर्च केला तर 8 थोडासा महागडा तो ठरतोय. कारण बबलू एका हाती किल्ला लढवतोय मैदानामध्ये, आपल्या संघासाठी धावा बनवतोय. पुढे एकदा उडवलाय, कव्हरच्या डोक्यावरून सरळ चेंडू चाललाय, धन 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 करत चौकार. कुणाल ज्याने वैयक्तिक 44 बनवले. आता या स्पर्धेमध्ये अजूनही कोणाचं अर्धशतक आलं नाहीये. विकेट हॅट्रिक जरूर आपण कालच्या दिवसामध्ये पाहिली होती. यस, 12 धावा खर्च केल्या 3 चेंडूवरती. संघाची धावसंख्या 43 वरती. शिल्ड ठाकूरवाडीशी स्विच इट केला होता मात्र पंचांनी घेतलाय. DRS व्हाईट साठी बॅटिंग टीम. यस, पंचांनी घेतलाय. चला आपण तिसऱ्या पंचांना तर विनंती असेल की आपण चेक करायचं व्हाईट बॉल आहे की नाही. येस, इट इज व्हाईट बॉल. कारण पडल्यानंतर खूपच चेंडू बाहेर निघाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण ते पाहिलं आणि 3 बॉल टफलकार धावा 44 आहेत. चला पंच आपण पाहतो व्हाईटची लाईन साफ करत असताना आणि जी स्पेशल बाल्कनी आहे तिथे आता आपण पाहतो ऑन स्क्रीन सेल्फी घेतला जातोय. चव्वेचाळीस पुढचा बॉल. स्विच इट फसलाय फटका मात्र हा देखील बॉल अवे फ्रॉम द बॉडी आला. आणखीन एक खराब बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात. आणखीन एक धावफलकार जोडली गेली. 45 बनल्यात या स्पर्धेमध्ये. आपण पाहतो 67 धावा हायएस्ट स्कोर आहे. तर नंतर कुठल्याही संघानं आतापर्यंत धावा बडवल्या नाहीयेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय नो लुक शॉट. मॉडर्न डे क्रिकेट मधला फटका आपण पाहतोय बबलूच्या बॅट मधून मात्र तो फसलाय कारण बॉल पायावरती आदळलाय. डॉट बॉल आलाय. 14 धावा खर्च केल्या. गोलंदाज आपण पाहतो चंदन 4 बॉल वरती. पंचेचाळीस बनल्यात. पुढचा बॉल आहे. पुढे एकदा स्विच इट केलाय. पंचांकडे स्ट्रॉंग अपील आहे. क्षेत्ररक्षक होते चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीये. झेलचा प्रयत्न घेण्यासाठी झाला नाहीये आणि या बॉल वरती आले एक सिंगल. 5 बॉल आता बनल्यात या षटकानंतर. आपण पाहतोय अजून एक षटक बाकी आहे. यस, बॅट कट आहे. 46 आहेत धावफलकावरती. विशाल आपण पाहतोय त्याने देखील 4 बॉल मध्ये 8 बनवलाय. मात्र आपण पाहतो 14 मध्ये वैयक्तिक 33 वरती खेळतोय बबलू. षटकातील शेवटचा बॉल आहे. तिसऱ्या ओव्हर मधील हा देखील बॉल स्विच इटचा फटका आहे. शीळ ठाकूरवाडे आपण पाहतो सातत्याने बबलू आणि विशालच्या बॅट मधून स्विच इटचे फटके सातत्याने खेळले जातात. मात्र कधी ते फटके लागतात लगी तो आबाद नाही तो बर्बाद या फटकाला म्हटलं जातं. आलाय बॉल डॉट. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपन्न होत असताना शीळ ठाकूरवाडी संघाने जमवल्यात. धावफलकावरती आपण पाहतो एकंदरीत बिनगडी बाद 46 धावा.
हॅलो चेक. चला या पुढील होणार सामना असणार आहे दुधानी ब आणि खडकी दोन्ही संघाचे संघनायक लगेच इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचंय. शेवटचा षटकाचा खेळ चालू आहे. पहिला बॉल फॉलिंग स्लिप चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉल वरती चौकार. आपण पाहतोय अर्जुन गोलंदाजी मार्क वरती. अर्जुन म्हटलं की धनुर्धारी, मात्र पहिल्या बॉल वरती त्याचा तीर फसलाय, चौकार आलाय. पुढचा बॉल पुढे एकदा पायावरती आदळलाय आणि आता तीर सरळ जाऊन लागलाय स्टंप्स वरती. क्लीन बॉल. संघ लगेच बॅट्समन मैदानामध्ये पाठवा. बबलू आपण यायचंय बाहेर. चला बबलूचं देखील कौतुक झालं पाहिजे, कारण 16 बॉल वरती 37 धावा त्यानं वैयक्तिक बनवलं. संघासाठी चांगली धावसंख्या त्यानं बनवली. डगाट मधून आपण पाहतो टाळ्याच्या स्वागतात त्याचं स्वागत केलं जात आहे. न्यू बॅट्समन मैदानामध्ये सोमनाथ इनॅट नंबर 3 वरती जाईल, कारण पहिली 3 ओव्हर विशाल आणि बबलूने खेळून काढल्यात आणि आता शेवटच्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय जवळजवळ संधी मिळाली. नेट नंबर 3 वरती सोमनाथला उर्फ सोमा. अजूनही 4 बॉल बाकी आहेत. पहिल्या बॉल वरती चौकार आला, तर दुसऱ्या बॉल वरती विकेट संपादित केली गोलंदाज अर्जुन. राऊंड विकेटने बॉल फेकलाय. हाईट फॅक्टर आता पंचानं सांगितलाय यस सिडीज नो बॉल. नो +4. आम आदमी का हाथ पंजे के साथ. आला दावा 5. यस पंच बॅट कट आहे की बाईज आहे. यस बाईज. यस नो बॉल आहे. 5 धावा आल्यात. एकंदरीत धावफलकावर धावा झाल्या 55. चला बॉलची मागणी करायची मैदानामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक आहे. अडवा बॅटनं खेळायचा प्रयत्न होता, जमलं नाहीये. बॅटन पॅड मधून चेंडू निघून गेलाय. आलाय आपण पाहतोय बॉल डॉट. शेवटचे आपण पाहतो एकंदरीत 3 बॉल आहेत. बॅटची कडा आहेत. शॉट थर्ड मध्ये झेल सुटलाय आणि 1 धाव मिळाली. धावफलक आता पोहोचलाय अब तक 56 वरती. 4 बॉल झालेत. अजूनही 2 बॉल शिल्लक असणाऱ्या 56 बनल्या गेलेत. अजूनही किती धावा बनतील. 2 बॉल वरती षटकार आला तर 62, चौकार आला तर 60, डॉट आला तर 56, 2 आला तर 58. समीकरण काही होऊ शकतं, मात्र शेवटचे 2 बॉल आहेत स्ट्रायकरला. आता विशाल आलाय. चला दुधानी ब आणि खडकी संघाचे संघात मंचावरती उपस्थित राहायचं आहे. लोवर फुल टॉस पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलाय. स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय. स्वतः कीपर चाललाय. चेंडू पर्यंत पोहोचलाय. सेकंडचा कॉल असणार आहे आणि दुसरी धाव इथून ठरली आहे धोक्याची आणि परतावं लागेल. बॅट्समन आपण पाहतोय विशालला. यस रिव्ह्यू हाईट फॅक्टर साठी बॅटिंग टीमने घेतलाय आणि आता पुन्हा एकदा आता टेक्निकल रूम मध्ये आपण चेक करूया. येस इट इज फेअर डिलिव्हरी आणि फलंदाज विशाल बाद होईल. रनआउटच्या स्वरूपात एकदा जरूर मिळेल. धावफलक पोहोचेल 57 वरती. न्यू बॅट्समन मैदानामध्ये शेवटचा बॉल करण्यासाठी जयेश इंटर झालेत.
57 बनल्या गेल्यात. शेवटचा बॉल ऑन साइडला टर्न केला, स्क्वेअरली गेला, क्षेत्ररक्षक आहे डीप मधून आला, चेंडू पर्यंत पोहोचला, झाले मिसफील्ड आणि चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवट गोड झालाय, आलाय चौकार आणि पहिल्या सत्राचा पूर्वार्धाचा मैदानामध्ये खेळ झालाय संपन्न आणि पूर्वार्धामध्ये बनवलाय शील ठाकूरवाडी संघानं 2 गडी बाद 61 आणि 62 धावांचं भलं मोठं आव्हान ठेवलंय सेकंड इनिंग मध्ये. आपण पाहतोय इथून चिंचवली ब संघासमोर, चिंचवली ब संघ देखील कमी नाहीये यामध्ये. शरद सारखा एक हार्ड फलंदाज आहे. पण पाहतो हार्ड हिटर फलंदाज आहे. चला टॉससाठी यायचंय दुधानी आणि खडकी. सामना 3 षटकांचा असेल आणि कालच्या दिवसात देखील आम्ही सूचना केली होती जी मात्र आपण पाहतो मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी इलेक्ट्रिक स्कूटी इव्हिया त्या ज्या धावा असतील विकेट असतील त्या मात्र आपण क्वालिफायर राऊंड पर्यंतच इथून काउंट करणार. चला सुमित रणदिवे यांना विनंती असेल आपण आपल्या शुभ असते आपण करूया सामन्याची नाणेफेक. चला खडकी संघानं टॉस जिंकला आणि धाडसी निर्णय आपण पाहतो ऑस्ट्रेलियन स्टाईलने बॅटिंग करण्याचा तळणा घेतलाय. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्यामध्ये बनला 61 सेकंड इनिंग मध्ये जसं मात्र आपण पाहतोय सत्राला सुरुवात होईल. करूया आपण कॉम बॉक्स मध्ये बदल आणि आमचे अत्यंत जवळचे मित्र ऐकूया यश पवार याचा एक सुमधुर आवाज. थँक्यू सो मच. थँक्यू. परंतु या दुसऱ्या सत्रामध्ये आवाज ऐकूयात आपण योगेश वाघ या सरांचा. धन्यवाद. थँक्यू. चला मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल सोनाली 11 चिंचवली बी संघाची सुरेश आणि त्याच्या साथीला दशरथ तो मैदानाच्या आतमध्ये केलाय घसरत. चला नाही अजून करत होईल सुरू त्याचा आता. स्ट्राईक मध्ये सुरेश अगदी आपल्याला पाहायला मिळेल. जेल्या जेल्या हाताला माती लागली जे देवाचं नाम करा देवाल सुरुवात करा राम राम. चला बॉलर 24 बॉल 61 62 67 धावसंख्या 2 आकड्यात बनवायचे 62. XYZ मिस्टर बबलू बस. अरे वाह कसा काम आहे तुझे आवाज गेम आहे. रेकल्या बॉल रेकायला का टनटना टेकायला तो 4. काय सांगायचं आहे कठीण भारी रेकत होई. चला XYZ त्याचा काढला मिस्टर डब्ल्यू अर्थात बबलू. पहिल्याच बॉलवरती 4 धाबा. बॉल मात्र मला वाटतं आयोजकाला पोता बांधायला लागतील तर काम साधल. चौकाराच्या मदतीनं संघाचं खातं सुरेशनं खुलं केलेलं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज बबलू तयार. स्ट्राईक एन वरती मिस्टर डब्ल्यू. काय बोलायचं आहे अंपर करगोटा चेक करा
हा आता नाही रेकला रे तू तही नाही बॉल वजेला उला रेकला असो 60 पळा गोळेसारखा स्वाखन एकंदरीत लागोपाठच्या 2 चेंडू वांगा आणि बटाटा 2 मारले चौकार फटाफटा जबरदस्त बॅटिंग काय करील बॅट्समन आला तसा निजा दिला टन त्याची पियांडी मला पटली आहे 1 नंबर कंचे दुकान भेटेल मला इशारा आहे लागेल याही वेळेस फटका जबरदस्त एक कंटिन्यू 3 टम हात दूर गेला चौकार चीन टपाक डम डम गाणं मस्त होता पण काय सांगताय बॉलर तयार झाला आणि त्याच्यामुळे डायरेक्ट ब्रेक लायला ऑपरेटर ब्रेक या वेळेस फटका 4 बॉल 4 चौकार म्हणून सांगता पा बायको करा चकणी पण मेवणी पा चिकणी नाही याचा धनाधन देखा तो तरी जोडेल जेवून आलाय याला सांगता इमाद केवढी डेंजर इमाद आहे तो पळाला 16 धावा धावफलकावरती 16 धावा धावफलकावरती आहेत बबलू कार्यक्रम केला त्याने XYZW ना ठेवो गडी तसा आहे ना पोता पॅन्टवाला ना ठेवी पार कुथून रेमटाळा लागला 4 5 5 चिंचवली वाला या ना कांजीच पेला तर मला वाटत आज जा काम असा केलाय का 5 बॉल 5 बॉलर कमरेचा मनी पार ढिला केला वागड्या आणि या वेळेस शेवटचा बॉल षटकार अरे करी चिंचवल्याचा व्हायरस आहे ना काय सांगायचं आहे बॉलर घरी गेला बरं रातभर नीट लागेल बा काय पार धुमसून कुमचून टेकवायला लागला एके वरीत कार्यक्रम केला डायरेक्ट 26 काय बोलायचं आहे जबरदस्त बॅटिंग जबरदस्त म्हणजे काय नाद खुला समजलं का तुले सूर्या म्हणतात त्याले तो पण भुरभुऱ्या षटकार जबरदस्त कामगिरी सूर्या आता मार तेवढा बॉल उपटी घातली आता कधी बॉलाला जीव देतो जे अजून दाबून जे अच्छा बेस पहा म्हणून सांगता पहा लायबॉल साबणाचा होतो गोल गोल फेस बॉलरचा कडला ना मोकार फेस आता आलाय सोमा गोलंदाजी मारकोटी सोमा पहिलेच वरीत 26 मारलं काय खातो नि काय नाही उद्या बाजून मला सांगजो भयानक कार्यक्रम आहे नुसता धुमसा धुमशी कोमसा खोमशी सोमा तयार शिळवाला तुम्हाला कसं काय वाटत आधी 4 बार झाला आपला ना तसाच मग आता काहीतरी वेगळा करा ना होय याला येडळली पटली जा उतारा करा त्याचा जाऊया यावेळेस गोलंदाज तयार कंडिया बॉल भोंदिया बॉल डॉट बॉल निर्धाव चेंडू शेंडे फोड्या बॉल डॉट हो व्हाईट बॉल खराब चेंडू आलाय आता मैदानाच्या आतमध्ये 28 धावा इक्वेशन मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल
ते म्हणजे शेवटचे 16 बॉल 34 धावा. काय सांगायचा केलं जमार या गटकेत पोरा दिसत मोठी पॅन्ट घालून गेलाय माझ्याकडे असाच वया नाही पहिले होतं जी पॅन्ट घातली का लेंगा 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 नाही सांग बॉल व्हाईट देंगा 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 यस व्हाईट बॉल खराब चेंडू आलेला आहे. संघाची धावसंख्या 29 धावा. आणि या वेळेस देखील फटका बेकार वाकडे तिकडे बाबळेचा हिरवा हिरवा पाला दूर दूर मारेगा षटकार पण झुकेगा नाही साला पोत्यावाला बॅट्समन. तर टीम मध्ये असं आहे पाहिजे निस्ती ठोका ठोक ठोका ठोक म्हणून जांदा मडक्याला पडला भोग म्हणून जांदा ते पण कोणाचं कोणचं खा आता डाळ भात लोणचं. यावेळेस हो संधी आहे बस आता या नशियम कार्यक्रम केला पेटले आगी दादाने पेट्रोल वतला आता तो भडका येईल करल गडी कंचा आहे पोत्यावाला तो काय साधा गडी आहे का मनकेवाला आहे का ना ठेयो पार कुतून कुतून दुमसायला लागला. 37 धावा कवडं राजन पाहिजे 25 14 बॉल 25 14 चेंडू 25. जाऊया येणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. मोर्ची मॅच धोदानी आणि मिस्टर राजा त्यांच्या विरोधात खडकी. नाटे यो तकडे नाटे म्हणून सांगता बा बोलू नका मेवणीपाशी तक्रार जाईल बायकोशी मग व्हाल तुमची वनवाशी नाही तर व्हायची तुमची काशी बाजार भारी त्याचं नाव नवी मुंबईची वाशी ती या शितरा 43 बॉल 40. खरी व्हायरस आहे हो खरी म्हणजे खरी बॉलर पार कमरेचा मनी ढिला केला र केला. हा शिकोट बॅटिंग देखली अशी बॅटिंग दिली का आज वाटत 12 वाजून गेला म्हणजे खैस लिपटलाय का काय झालाय मोकार धुमसा धुमशी. 9 बॉल 40 वरती बॅटिंग करतोय 43 संघाच्या धावा नाही गडी मादर मस्त तयार आहे तिकडे जानलीवरची अंगला असणार त्यांना पावर येईलच मगून लाईन गेली ना फॉकन. चला आता अगदी आपण पाहताय शेवटचा बॉल हे बॉलरला 17 आतापर्यंत दिला 43 बनल्यात. आणि या वेळेस हो आता उंची आहे भरपूर लांबी किती आता मात्र पण आता कार्यक्रम मात्र कांडी टाईट आहे कारण मॅच पार ढेंगपटीत घुसायची बारी झाली आहे. फलंदाज बाद विकेट. टकाल मग अटक भेटला आता 12 बॉल 19. आणि इथे 8 बॉल
चला 11 बॉल 19 धावा, 11 चिनवाडा 19 धावा, गोलंदाज तयार. हो कस पडलाय, निसपडलाय, फिल्डर तोटकासारखा धावलाय, तोपर्यंत बॉल मात्र गेला. लाय चुना मळ तंबाखू, लाय चुना मळ तंबाखू, काकू माकू आखू चेअर चौकार. दहा बॉल आता 15, 10 चिनवाडा 15 धावा. मैदानाच्या आतमध्ये काय फुलातून बॅटिंग सुरेशची आपण पाहिलेली आहे. एक पोत्यावाली गेला, आता दुसरा पोत्यावाली आला. कलर मध्ये फरक आहे, नावात फरक आहे, गडी सेम दिसत. आपण चला जाऊया. 10 बॉल 15 ची गरज. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती. भास काय करीत विचार होत काय सांगायचं कीपर ना देख बर कसा वत्या साखवड डायरेक्ट हिट. वत्या त्याचा वत्या तसा काय नाही. तुम्हाला नाही तू डुब काय नाही लागेल तेवढं बरोबर तुम्ही धराल. चापून चापून 49 बनल्यात. 9 बॉल 13, 9 चेंडू 13 धावा. मैदानाच्या आतमध्ये बनवायचे आहेत. 9 बॉल 13 धावा. स्ट्राईक एनवरी दशरथ आता बॅटिंग करीतो का घसरत. चला जाऊया. डॉट बॉल निर्धाव चेंडू. 8 बॉल 13 आता. 8 बॉल 13, 8 बॉल 13 धावा. मैदानाच्या आतमध्ये बनवायचे आहेत. चला 49 बनल्या. त्यांना 2 वरीत असा धुरकडले लागतात काय पाणी पड. पण येठ मात्र कार्यक्रम आता जरा थांबायला आहे. 8 बॉल 13, 8 बॉल 13 धावा. होतो का नाचत तुझत काय लुंगी डान्स. बस पटला कार्यक्रम आपल्याला. आता 7 बॉल 12, 7 12, 7 12, 7 12. पोरा सोरा उभा वारा धावसंख्या बनवायचे 7 12. चला आता 7 चेंडू 12 धावा. हा चेंडू इम्पॉर्टंट राहील या मॅच मधील. कशा पद्धतीने कामगिरी केली जाईल ते आपल्याला पाहायला मिळेल. 7 बॉल 12, 7 चेंडू 12 धावा. मैदानाच्या आतमध्ये बनवायचे आहेत. बाप्पा आवडा भारी बॉल दिला लाडू सारखा. असा कार्यक्रम म्हणजे काय माहित आहे का. नाही आवडत ती दोड आणि आवडत येते त्या शंभुडी गोड. काय सांगायचा. 50 धावात 3 ओव्हरचा खेळ संपलाय. शेवटचे 6 बॉल 12 ची गरज. सहा बॉल 12, 6 चेंडू 12, 6 चेंडू 12 ची आवश्यकता. फटका पॉवरफुल माहिती हिट 4 धावांसाठी निघालाय चौकार.
मॅच जिंकली तर बॅटिंगवाल्या टीमनं तर गोंड्या यांच्या माध्यमातून 1,000 रुपयांचं पारितोषिक. स्पेशल त्यांचा शेवपुरीचा स्टॉल आपल्या आहे पलीकडे. चला 5 बॉल 8 2 बोकडे 1 पाट. कार्यक्रम होईल का सपाट? कुणाचा होईल? 5 बॉल 8 54 धावा. चला वेळ वाचवणं बंधनकारक आहे. 5 बॉल 8 गोलंदाज तयार. लेफ्ट राईट हम परिश्रम बॅटमन सावधान. सोनकन षटकार. चार बॉल 2 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायचे आहेत. चला सोनू सर तयार आहात? तुमची बॅटिंग आहे. बॅटिंग 4 बॉल 2 मैदानाच्या आतमध्ये बनवायचे आहेत. गोलंदाज सज्ज होईल. पुन्हा एकदा गोलंदाजी मारकोटी. बनतील का 2 धावा? बाज या ना पाट्यात फोडायच्या. एकलाच मजा मारी तुझे सुमडेत कोंबडी मार. जय जय. एकंदरीत आता मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झालेला आहे. मला वाटतं आता व्हाईट साठी DRS अति बाउन्स साठी घेतलेला आहे. बॅटिंग करणार टीमनं चेक केलं जाईल. व्हाईट बॉल. एकंदरीत आपण पाहत आहे सध्याच्या स्थितीला धावसंख्या आता आपल्याला 61 धावा. पहा आता एका धावेची गरज आहे. एका धावेची गरज. और सामना इथे चौकारानं केला फिनिश. अभिनंदन टीम सोनाली 11 चिंचवली बी टॉप 1 हार्डलक टीम शिर ठाकूरवाडी विजय संघाचं अभिनंदन. 5 वेळा हा विक्रम घडलाय आणि तो कायम ठेवलेला आहे. या सामना मॅन ऑफ द मॅच नो डाऊट नो अबाउट अर्थात सुरेश ठरलेला आहे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 9 चेंडू 40 धावा. जबरदस्त त्याची कामगिरी आपण पाहिली. चला सेकंड करून घ्या. एका साइडनं खडकी टीम आपण खेळाडू कक्षात ताबा घ्या. तोपर्यंत डीजेला देऊया संधी.